थोडं आपण स्लो जाऊ, बरोबर, हा टॉपिक घेऊन. याचं कारण म्हणजे काय, म्हणजे आपल्या आरंभ बॅचमध्ये माझी भूमिका दोन बाजून आहे, बरोबर. पहिली भूमिका काय की सब्जेक्ट सिलेबस पूर्ण करणे, आणि दुसरं म्हणजे काय, व्यवस्थित अप्रोचने काय जाणे, समोर जाणे. ठीक आहे. आता बघा, काल निर्यात सज्जता ओके निर्देशांक, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, हा प्रसिद्ध झाला 2000 कितीचा रे पोरं हो, 24चा. समजलीत पर्यंत. आता सर्वात महत्वाचं काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा सिलेबस एवढ्याचा पहिल्यांदा एवढा करायचा आहे. ठीक आहे, एवढ्याचा एवढा. आता एक नॉर्मल एक सांगा गोष्ट, मी एखादी इंडेक्स करत असताना किंवा एखादी मी निर्देशांकाचा अभ्यास करत असताना त्या निर्देशांकामध्ये मी कुठल्या बाबी वाचायला पाहिजे हे कोण ठरवणार, तर याचं उत्तर आहे PYQ. बरोबर. PYQ दोन प्रकारे अभ्यासला जाते, ज्याच्यामध्ये एका बाजूने नापास होते, एका बाजूने पास होते. एक बाजू म्हणजे काय, काही मुलं बघतात PYQ कुठल्या टॉपिकवर आले तेवढेच टॉपिक करून पुढच्या एक्झामला जातात, विषय कळलं घेतपर्यंत, आणि ते डेलिबरेटली त्यांचा स्कोर हा एका जागी स्टक होतो. बरोबर. दुसरे काय, जो PYQ चे टॉपिक बघतो, टॉपिकचा कव्हरेज बघतो, कळलं का, PYQ चे सम पॉइंट बघतो. जसं काल मी तुम्हाला पॉलिटीला करून दिलं की बाबा या प्रश्नामध्ये त्यानं हे विचारलं पण खाली सब पॉइंट मध्ये अजून डीप मध्ये गेला, आणि त्यानुसार तो मग इतर टॉपिक काय करतो, आपलं कव्हरेज हे तयार करतो, त्याचा स्कोर हा शूट म्हणजे 65च्या वर जातो. कळलं का इथपर्यंत. ऑनलाईन वाल्यांना तुमचा जर स्कोर हा 40च्या वर कधीच जात नसेल तर समजून घ्यायचं, तुम्ही जे संदर्भ मटेरियल वापरत आहे ते संदर्भ मटेरियल वापरत आहे ज्यामध्ये PYQ चे टॉपिक, PYQ हे टॉपिकला कन्वर्ट करून त्यामध्ये दिल्या गेलेले आहे. म्हणजे थोडा प्रश्न जरी कव्हरेजच्या बाहेर गेला तरी हा गटपटला. समजली इथपर्यंत, एकदम परफेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. मग आता मला सांगा, या निर्देशांकामध्ये मी काय वाचायला पाहिजे हे कोण सांगेल. जुन्या PYQ वर निर्देशांकावर PYQ कसे आले, जसं उदाहरणार्थ आता सध्या कोणतं वर्ष चालू आहे, 2000 किती 26 चालू आहे. कळली इथपर्यंत. आता घेतो आपण पुढे थोडं. आता मला सांगा 2026 आता चालू आहे, विषय कळलं. तुझी परीक्षा जून महिन्यामध्ये मानून चालू, जूनच्या नंतर असेल ना, किंवा सरळ सरळ 2027 मध्ये 26च्या मुख्य परीक्षा असेल, आणि तुला तेव्हा तो प्रश्न विचारेल, ओके एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 विषयी योग्य विधाने ओळखा. कळलं का, अरे समजला का रे. पहिली तर 27 मध्ये तू असताना 24 शब्द बघूनच तू पहिले घाडपुरून जाशील. कळलं, अरे कळलं का रे बाबा. हा 24चा इंडेक्स आहे, म्हणजे डाटा तेव्हाचा आहे. कळली इथपर्यंत. 2020 मध्ये हा पहिल्यांदा आला होता, बरोबर नाही का. याची कितवी आवृत्ती आहे, 4थी आवृत्ती आहे. ओके, शिकवतो पण आणि सांगतो पण. म्हणून अशा वेळेस मेंटली एक सेट व्हायचं की मी आज जो टॉपिक वाचत आहो, म्हणजे आज तारीख किती आहे, 15 जानेवारी ना, जे काय असेल 15 जानेवारी 2026 ला मी टॉपिक वाचत आहो. आज मी वाचणारा टॉपिक हा मला प्रश्न 1 वर्षानंतर येणार आहे. कळलं का, किती वर्षानंतर, 1 वर्षानंतर येणार आहे. हे मेंटली सेट राहा. तुम्हाला काय वाटते, आज आला की महिनाभरात परीक्षेला आला पाहिजे, तसं होत नाही. म्हणून म्हणतात ना PYQ किती दिवस आधी करायचं, त्याचं उत्तर आहे 1.5 वर्ष आधी. कळलं इथपर्यंत. म्हणजे याचा अर्थ इथून हा कोणत्या परीक्षेमध्ये येणार, 1.5 वर्षानंतरच्या. चला कळली इथपर्यंत. दुसरी गोष्ट, हा टॉपिक मी प्रिपेअर करत आहो, जर मी 24चा प्रिपेअर करत आहो, तुम्हाला वाटत नाही का की कधी कधी तो 18चा विचारून आला, तो 17चा विचारून आला. मग हळू माझं एक छोटंसं काम आहे की जर हा 4थाच इंडेक्स आहे तर मी पहिल्यामध्ये थोडी रँकिंग बघून घेतो. अरे कळलं का, मी दुसऱ्यामध्ये बघून घेतो, ती 4च आहे ना, म्हणजे एक अंदाज येऊन जाईल. आणि शेवटी कुठल्याही इंडेक्समध्ये जे जम्पिंग आहे ते जास्त होत नाही, राज्य असो की इंटरनॅशनल असो. उदाहरणार्थ यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, कर्नाटक तामिळनाडू हे पहिले 3 मध्ये आहे. याच्या आधीचे बघितले तरी 1-2 वर खाली. कळलं, पण एवढं तुला कळलं ना की पर्यायामध्ये तुला छत्तीसगड काढायचं आहे, झारखंड येणार नाही, बिहार येणार नाही. अरे समजला का. हा, या अप्रोचनं जर गेले ना तर जे मोठे मोठे लोक सांगतात ना एलिमिनेशन मेथड, मोठे तज्ञ लोक, कळलं का, तेव्हा लागते बरं का ती, अदरवाईज ती लागत नाही. परफेक्ट. मी काय समजून आलो तर आता मला असं वाटते माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो मी आता. म्हणजे दुहेरी भूमिका आहे ना माझी आपल्या आरंभ बॅचला. एक म्हणजे अप्रोच बिल्डअप करायचा आहे की मी हा टॉपिक किती प्रमाणामध्ये पहिले तो सिलेबस कव्हर करायचा आहे,
मग तो सिलेबस मी कसा कव्हर करेल, किती प्रमाणात कव्हर करेल, त्याचं उत्तर कोण देते? PYQ. ओके, एक डिस्क्लेमर आहे मोठं, PYQ चे टॉपिक कच करून जाणारे चा स्कोर 40च्या वर जात नाही, म्हणजे राज्यसेवेला तो 80 वर थांबतो. समजलं इथपर्यंत? तुम्हाला कव्हरेज थोडं वाढवावं लागेल, कारण हे काळ्या दगडावरची रेष आहे आणि जोवर चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत हे वाक्य करून ठेवा, त्याच्या आधीच पास व्हा. जर प्रश्न माहित असेल तरच तो डोअर ओपन होतो सॉल्व्ह करण्याचा. जर प्रश्न माहित नसेल तर फक्त त्या प्रश्नाकडे बघून काहीच उपयोग होणार नाही. कळलं माझं? तर फर्स्ट प्रायोरिटी तुमची असली पाहिजे की मला माझे प्रश्न फॅमिलियर वाटले पाहिजे, आणि त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला, आणि जी तुम्हाला जगातली सर्वात नकोशी गोष्ट आहे ते म्हणजे अभ्यासक्रम वाचन. कसा आला आवाज इकडून? काय आहे? अभ्यासक्रम वाचन. समजलं इथपर्यंत? काही लोक इथंच कदाचित ऑनलाईन वाले लेक्चर सोडून जाऊ शकतात. भाऊ कटू आहे पण सत्य आहे बरं काय हे. हा बघा आता पुढं 30वर स्कोर आहे तुझा. आता बघा, निर्यात सज्जता निर्देशांक विषय कळली इथपर्यंत? पहिल्यांदा बेसिक 2020 पासून हा सुरू झाला. 2024 मध्ये हा कित्या क्रमांकाचा आहे? 4थ्या क्रमांकाचा आहे. ठीक आहे. यामध्ये एकूण हे न्यूज आहे आजच्या सगळ्यात. यामध्ये एकूण पहिले बेसिक बघा, एकूण 4 निर्देशांकाचा काय होतो? 4 स्तंभावर हा किती आहे? आधारित आहे. बरोबर. आता मला सांगा, मी हे 4 तुम्हाला का बरं शिकवले? आठवते? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता त्यांनी एक वाक्य टाकलं होतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 5 निर्देशांकावर आधारित आहे. हो की नाही रे? चुकीचं होतं ते वाक्य, समजलं का? हा, म्हणून हे 4, त्यानंतर किती उपघटक रे? 13 आणि 70 निर्देशांकामध्ये काय विभागल्या गेला आहे. समजलं? 13 आणि 70 माहित नसले तरी चालते, माहित पाहिजे पण नाही, पण हे 4 मात्र काय पाहिजे? माहित पाहिजे. त्यातला पहिला आहे ओके इन्फ्रास्ट्रक्चर, निर्यात पायाभूत सुविधा. ओके, त्यानंतर इकोसिस्टम तुमचं कसं आहे, बरोबर नाही का? त्यानंतर पॉलिसी अँड ऍडमिनिस्ट्रेशन, आणि त्यानंतर तुमच्या राज्यातून एक्सपोर्ट किती होते, म्हणजे निर्यात कामगिरी. बरोबर इथपर्यंत? हळू बघायचं इथं. नंबर 1 कोणतं? निर्यात पायाभूत सुविधा. नंबर 2 व्यवसाय परिसंस्था. नंबर 3 धोरण प्रशासन. आणि नंबर 4 काय? निर्यात कामगिरी. किती आहे? 4. एकदम परफेक्ट. आता बघा, थोडं तुम्हाला मी डिटेलमध्ये नेतो. डिटेलचा अर्थ काय होतो? हा निर्देशांक जो प्रसिद्ध झाला तो प्रसिद्ध झाला कोणत्या आयोगामार्फत? नीती आयोगामार्फत. ठीक आहे, जी आता आपली सगळी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे सगळ्या पॉलिसी संदर्भात. बघा, भारतामध्ये सध्या राज्य स्तरावर जे इंडेक्स प्रसिद्ध होत आहे, म्हणजे आयोगाने जर असा प्रश्न विचारला, उदाहरणार्थ प्रश्न विचारला, निर्यात सज्जता निर्देशांकाविषयी योग्य विधाने ओळखा. बरोबर इथपर्यंत? एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स विषयी योग्य विधाने ओळखा. पहिला हा नीती आयोगामार्फत प्रसिद्ध होतो, करेक्ट करून टाकेल कोणी पण. झालं? तेव्हा तिथं आता नवीन ट्रेंड केंद्र सरकारमार्फत प्रसिद्ध होतो, तरी करेक्ट असेल. बरोबर ना? ओके नाही? हा, जास्त ओव्हर थिंकिंग नाही करायचं आहे बरं का. ओव्हर थिंकिंग केलं ना नापास होते आणि प्रशासना सस्पेंड होते. कळ जायचं आहे. कळलं इथपर्यंत? हा, डावीकडे वळायचं, डावीकडे वळायचं. दुसरा जर पर्याय त्याच्यामध्ये आला, हा निर्देशांक स्पर्धात्मक संघवादाला चालना देतो. कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझमला काय देतो? चालना. आता या वाक्यामुळे मला सांगा, ज्या पोरांचं कव्हरेज छोटा आहे त्याला प्रॉब्लेम क्रिएट होईल, म्हणून स्कोर कमी येतो. तो करून गेला. निर्यात सज्जता निर्देशांक महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, 4 निर्देशांक आहे नीती आयोगामार्फत, हा 4था आहे. पण तुम्ही बघून राहिले का, जिथं आमचे संदर्भ पुस्तकं थांबत आहे तिथं आयोग चालू होत आहे. तुम्ही मान्य करा, मी मान्य करतो, मोकळं आहे ना का? 25च्या आधारावर काही हार्ड टास्क फॅक्ट्स मान्य करा, म्हणजे पुढची एक्झाम चांगल्या स्कोरनं आपण पास होऊ. विषय कळलं? त्यामधला हा उदाहरणार्थ उजाला योजना विचारलं आणि त्यामध्ये वाक्य टाकलं महिला सबलीकरणाचं. हे सगळं PYQ सांगते. PYQ मध्ये टॉपिक बघत बसू नका बरं का. एक अशी जमात आहे जे PYQ चे टॉपिक करून परीक्षेला चाललेली आहे, 40च्या वर स्कोर जात नाही. पण एक दुसरी जमात अशी आहे जी PYQ ला अप्रोच घेऊन बरोबर कव्हरेज वाढून राहिली, त्याचा स्कोर 65च्या खाली नाही आहे, आणि ते आहे एक व्यक्ती 4-4 पोस्ट घेणारा. मुद्द्यावर या.
हे लॉंग लेक्चर का बरं, कारण दोन्ही घेऊन राहिलो मी, अप्रोच आणि विषय. आता विषय काय आहे, नीती आयोग काय करतो, नीती आयोग राज्यांमध्ये एखाद्या बाबीविषयी स्पर्धा लावतो. आपण पॉलिटीच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकत असतो. भारतीय संघराज्याचं स्वरूप, जे मूळ स्वरूप आहे त्याला म्हणतात फिस्कल फेडरलिझम, राजकोषीय संघवाद. राजकोषीय संघवाद म्हणजे काय, जेव्हा केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये पैशाविषयक आर्थिक बाबीविषयक काय असेल स्पष्ट विभागणी, त्याला म्हणतात काय, राजकोषीय संघवाद. जे भारतीय संविधानाच्या भाग किती 12 मध्ये काही 11 मध्ये स्पष्ट आहे. त्यानंतर भारतीय संघराज्याचं दुसरं एक स्वरूप येते, ते म्हणजे काय, जेव्हा केंद्र सरकार राज्यांना आपले अधिकार हस्तांतरित करतो, त्याला म्हणतात कॉपरेटिव्ह फेडरलिझम. त्याला मराठीमध्ये म्हणतात सहयोगात्मक संघवाद. कळलं? कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय, जेव्हा केंद्र सरकार राज्याला काय करतो, आपले अतिरिक्त अधिकार देतो. समजली इथपर्यंत? फिस्कल फेडरलिझम म्हणजे काय, आर्थिक विभागणी. समजलं? आता तिसरा एक प्रकार आहे जो आज आपला चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे काय, समजा मी केंद्र, तुम्ही राज्य, झालं, आपल्या दोघांमध्ये आर्थिक विभागणी म्हणजे फिस्कल. ओके, मी माझे अधिकार तुम्हाला देऊन राहिलो म्हणजे राजकोषीय कॉपरेटिव्ह. झालं? आता बघा, मी काय म्हटलं, उद्या टेस्ट घेतो आणि जो टेस्ट मध्ये पहिला येईल त्याला पार्लेजी देतो, दुसरा येईल त्याला पार्लेजी चॉकलेट देतो. अरे कळलं का रे बाबा? आणि तिसरा येईल त्याचा फक्त मी टाळ्या वाजवून स्वागत करतो. अरे कळलं का? झाली इथपर्यंत? तुम्ही फुल अभ्यास करून याल उद्या, जी की येणार नाही. तुम्ही टेस्ट द्याल. समजा उदाहरणार्थ हा दीप पहिला आला, बरं नाही का, निखिल भाऊ पहिला आला, दुसरा आला, झालं. तुला एक गोष्ट कोण आली का, तुमच्याला कोणी पहिला येऊ, नाव माझंच होणार. यस की नो रे? आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये दीप हा भारताचा दीप, भारतातून पहिला, जगातून पहिला. कळलं का? तुमच्यामध्ये स्पर्धा निर्माण केल्यामुळे तुमची गुणवत्ता वाढली. अरे राज्याची गुणवत्ता म्हणजे देशाची गुणवत्ता ना. जेव्हा केंद्र सरकार, नीती आयोग राज्यामध्ये एखाद्या बाबीवरून स्पर्धा निर्माण करतो, त्याला म्हणतात कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम म्हणजे स्पर्धात्मक संघवाद. समजलं? विषय कळला का? आणि म्हणून तुम्हाला माहित असेल, स्वच्छ भारत मिशन राज्याची क्रमवारी, युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये राज्याची क्रमवारी येते ना, आणि त्याच्यामध्ये एक क्रमवारी आहे एक्सपोर्ट कोण करते. कळलं का रे? आणि त्याचं नाव आहे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, जे सुरू झालं 2000 किती पासनं, 20 पासनं, आणि आता किती आहे 2024 आहे. आपण जिथं जगत आहोत 2026 आहे. ते एकदम परफेक्ट. ओके, किती कॅटेगरीमध्ये विभागणी? 4. उपघटक किती? 13. आणि अजून किती? 70. एकदम कळलं? आणि या रँकिंग मध्ये आता बघा, मी नोट्स पण तुम्हाला म्हणजे दाखवू शकतो, म्हणजे सोर्स आहे बघा, हे नीती आयोगाचं आहे. हे सगळ्याच्या सगळं जे आहे ना, एकच मिनिट, हे बघा, हे PIB वरनं. मला सांगा, जे प्रश्न कुठून नव्हते ते प्रश्न मला सांगा, PIB वर नव्हते? ओके, हे बघा एकदम पद्धतशीर. यात बघा एक वाक्य काय दिलेलं आहे. आता समजा ए भाऊ ऐक ना, समजा तुला डायरेक्ट हिट प्रश्न विचारला की 2030 पर्यंत भारतीय निर्यातीचं टार्गेट किती आहे? नाही, आला सन्नाटा, आला ना. बघा, एक वाक्य मानून चाला तर तुम्ही लवकर पास व्हाल. जर मला प्रश्न हा फॅमिलियर नसेल तर तो सॉल्व्ह होत नाही. आणि काही लोक त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते, लागला तर लागला, गेला तर गेला, तसा संधी तीर नको. पहिले आपण जास्त कव्हरेज वाढून घेऊ ना. जे भारताची एक्सपोर्ट पॉलिसी आहे, 2030 पर्यंत भारताला किती ट्रिलियन करायचं आहे? 1 ट्रिलियन. आणि त्यासाठी राज्यामध्ये काय निर्माण करायची आहे? स्पर्धा. अरे कळलं का रे बाबा? हे आयोगाचं डॉक्युमेंट आहे बघा. इंडियाज ऑब्जेक्टिव्ह टू अचीव 1 ट्रिलियन ओके मर्चंडाइज म्हणजे वस्तू 2000 किती पर्यंत? 30 पर्यंत. आणि 47 पर्यंत काय? विकसित भारत. असे छोटे छोटे प्रश्न येतात बरं का कंबाईन राज्यसेवेला, प्रीला. विकसित भारतात लक्ष पुढील पैकी किती? लोकसंख्या स्थिरीकरणाचा 45 विचारून आला ना तो. हा चला, आणि हा इंडेक्स काय केला इथं म्हणजे दिलेला आहे. एकच मिनिट, हे बघा रे, इम्प्रूव्हिंग कॉस्ट कॉम्पिटिटिव्हनेस. बरोबर? आय शब्द बरोबर काय? मी आता मूळ संदर्भ वाचला, त्याच्यामध्ये तो शब्द दिलेला आहे तो. ठीक आहे, त्यामध्ये बघा 1 2 3 आणि किती 4, किती 4
13 आणि किती 70 हे सगळं बघून घ्यायचं एक वेळा. आणि त्यामध्ये एक लीडर राज्य, चॅलेंजर राज्य आणि ऍस्पायर स्टेट, बरोबर नाही का. आणि मोठं मोठं सांगतो मी याच्यात, हे बघा मी तुला आणली इथं हे करून. त्यामध्ये बघा एक आहे मोठे राज्य आणि दुसरा आहे लहान राज्य, ईशान्येकडे राज्य आणि युटी. तुम्हाला मी सांगा प्रश्न कुठे येतात, तुला प्रश्न कुठे येतात, कोण सांगितलं मला प्रश्न कुठे येईल याच्यावर, ह्या रँकिंगवर आरामात बघा प्रश्न कुठे. पण हाच आज लेक्चर मी हळू काबर घेतो, पटापट शिकून मोकळा का नेऊन आलो. ती कॅपॅसिटी बिल्डअप करायची आपल्याला. तुम्हाला कोणती, की मी कोणता इंडेक्स किती प्रमाणात करायला पाहिजे. आता बघा हे कोणती सांगा बरं प्रश्न. हा 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 लहान नाही. बघा पहिली गोष्ट महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. नंबर 2 तामिळनाडू, नंबर 3 गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. मी तुला काय म्हणलं मागच्या 4 वर्षाचे बघितले ना, हेच असेल वर खाली, कळलं का. हे बदलत नाही. बिहार येणार का नंबर 1 वर. हा मग मी सांगा प्रश्न कुठे येणार, काय करून करेक्ट आहे. हा नाही स्टेटमेंट नाही, याच्यावर प्रश्न कुठे येईल विचारेल तो. जम्मू काश्मीरवर प्रश्न विचारणार तो, कळला का. नंबर कितीवर आहे तो, 2 वर आहे. कुठल्या राज्यामध्ये, छोट्या राज्यामध्ये. दॅट बिग अचिव्हमेंट ना. उद्यापासून बघा पेपरमध्ये मथळेच्या मथळे येणार. महाराष्ट्र नंबर 1 वर नाही, ते देवेंद्र फडणवीस करणार. बघा अगेन नंबर 1, कळलं इथपर्यंत. पण जे मथळे येणार ना ते याच्यावर येणार की बघा वी आर सक्सेस इन कलम 370. विकासासाठी आम्ही कलम 370 काढलं, कळलं का. नंबर 2 वर आहे तो छोट्या राज्यामध्ये आणि लीडिंग मध्ये नंबर 1 वर आहे तो. आणि मग आता असा प्रश्न इथून 1 वर्षानंतर तुम्हाला आदळणार, लगेच डोक्यावरचे केस उभे राहणार. अरे कळलं का. म्हणून आत्ताच प्रिपेअर करा. ही वेळ घेणारी एक्झाम आहे बरं का, झटकेपट नाहीये. ती तुम्ही बनवून टाकलेली आहे, पुन्हा 25 मध्ये म्हणून पुन्हा परत आणलं. इथं येणार तो जम्मू अँड काश्मीर. वाटत नाही का तुम्हाला विचारणार तो. आता एवढा वेळ आपण मागच्या 2 मिनिटापासून इथं थांबून आहो, पाठ झाले ना तुमचे. अरे आता काही लोक इथं लावतात MTG. कुठं कुठं लावशील बाबा. तू निखळ मनानं फक्त बघ ना याच्याकडं, राहते त्या लक्षात. तू डोक्यावर विश्वास ठेव थोडा त्या. जर तुम्ही पहिलेच फिक्स आहे की माझ्या डोक्यावर विश्वास नाही, मी मरील पण हेच लावील, कळलं का. मग तू माहित पडलं याच्यावरच एक स्वतंत्र पुस्तक निघालं. बघ ना थोडं, राहते ना लक्षात. तुम्हाला मी सांगतो ऑनलाईन वाले तुम्हाला पण आयोगाच्या पेपरमध्ये पहिले 2 सेकंद माइंड तुम्हाला करेक्ट उत्तर देतो. फक्त अट पाहिजे, तुझ्या डोळ्यानं ते बघितलं पाहिजे आणि तेवढ्या वेळात तू कॅचअप केलं पाहिजे. म्हणजे तुझं लक्ष पाहिजे पेपरकडे, नाही तुझं लक्ष दुसरीकडे असेल, भिंतीवरच्या सुविचाराकडे. कुठे जमणार आहे ते. ओके महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र आणि लहान राज्यामध्ये नंबर 1 काय उत्तराखंड, जो पॉसिबिलिटी कमी आहे. मेन जम्मू अँड काश्मीर. नंबर 3 काय नागालँड. लावर लॉजिक. बरं लहान राज्याची क्रमवारी जर विचारली 100% तुझं माइंड पहिले उत्तर देणार आहे नागालँड येणारच नाही याच्यात. एक्सपोर्ट कसं करेल नागालँड, लॉजिक बे आपले. विषय कळलं ना. आयोगानं प्रश्न विचारला होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द प्रथम कुठं वापरला. तो वापरला 80 मध्ये. प्रथम कोणत्या अहवालामध्ये, 86च्या ब्रटलँड. 80 पर्यायामध्ये होतं, 86 पण पर्यायामध्ये होतं आणि ज्याच्यावर पहिली कॉन्फरन्स भरली 1992 ते पण पर्यायामध्ये होतं. 2025 राज्यसेवा पूर्व, बरोबर. हा म्हणून आयोगाला हलक्यात घेऊ नका. समजली इथपर्यंत. तर या तऱ्हेनं एवढा वेळ आपण थांबलो इथं 100% काय राहील लक्षात. चला कळली इथपर्यंत. तर हा झाला तुमचा काय एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024, जो तुला केव्हा विचारणार 2027 मध्ये. किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर. घाबरायचं नाही. ओके तुला 2023चा जरी विचारला तरी हे वर खालीच असणार. अरे कळलं अरे हे एक वेळा बघून घेऊ ना आपण, सर्च करा ना एक वेळा, मी नोट्स तुम्हाला देत होते. ठीक आहे इथपर्यंत. चलो थांबा.